कशाला ते वाळवलेले मक्याचे दाणे खाताय? काहीतरी गरमागरम ताजं करा की. लीलाई, आम्ही रोजच गरमागरम ताजं असंच बनवतो. आज सगळ्यांना कॉर्नफ्लेक्स खायचा मूड आहे आणि सगळ्यांना आवडतात कॉर्नफ्लेक्स. आवडतात की नाईलाजाने खावे लागतात? ते जे काय असेल, एजंटसाठी छान पोहे करा, भरपूर नारळ आणि शेंगदाणे घाला. एजंटची आजच्या दिवसाची सुरुवात चिडचिडीने झाली, पण काही हरकत नाही. आता छान गरमागरम पोहे खाल्ले ना की त्यांचा राग कुठच्या कुठे पळून जाईल. मॉर्निंग हेल्दी टिप्स ज्यूस. सरस्वती, जरा ज्यूस आण ग. हो आणते. ब्रेकफास्ट वेळेत व्हायला हवा. बरोबर आहे. काय करताय तुम्ही? झालं की नाही तुमचं? ब्रेकफास्ट हा वेळेतच व्हायला हवा. आटपा पटपट सगळे येतील. हिचं काय जाते ऑर्डर द्यायला? तो काय? या घरात ना आपल्या नवऱ्यांना किंमतच नाही. बघा ना, सारखं आपल्या एजंटचंच कौतुक. मग काय, आपण किती स्वप्न बघितली होती ना. एजंटचं लग्न होईल, त्यांची बायको येईल, मग ते बिझी होतील, मग ते आपल्या आयुष्यात लुडबुड करणार नाही, मग आपल्याला थोडा भाव मिळेल, मग आपण छान आपल्या नवऱ्यांबरोबर वेळ घालू. पण कसलं काय, कसलं काहीच घडलं नाही. काय नाही वहिनी, आपण ना आगीतून लीलागिरीत पडलो. सरू, काय असतं ते? फुपाट्यात. हा हा, तेच ते फुपाट्यात. काय झालं लीलाई? एजे तुम्हाला बाय न करताच गेले का? बिचाऱ्या, एवढी लाडाची बायको आहे, पण धड बाय पण नाही केलं. चला लीलाई, पोहे तयार आहेत. अय्या, एजे तर गेले, मग आता पोहे खाणार कोण? तुम्ही इतक्या हट्टाने सगळ्यांसाठी पोहे बनवून घेतले, आता ते वाया जाणार. नाही नाही, अन्न वाया जाता कामा नये. खाऊन घ्या तुम्हीच. कसं आहे लीलाई, आपण जे करू ते प्रत्येक वेळी सगळ्यांना आवडेलच असं नाही ना. हरकत नाही, घर आहे ना, चालतं. लीलाई, तुम्ही फक्त ज्यूसच प्यायलात ना, पोहे वाढू? खूप नारळ आणि शेंगदाणे घातलेत. तुम्हीच म्हणालात ना ब्रेकफास्ट वेळेवर व्हायला हवा. चला. सर्व असू दे ग, त्यांचं पोट भरलं असेल. बॅग पण देऊ दिली नाही. हो, आणि काय? बाय पण नाही म्हणाले. हो, बरं मला सांग, अगदी शेवटी शेवटी तो तुझ्यावर कधी चिडला होता? काय प्रश्न आहे? आत्ता ते चिडले होते ना. नाही नाही, सॉरी, शेवटी शेवटी तो तुझ्या बरोबर कधी चांगला वागला होता? हो, काल रात्री. हो हो, मी सांगते तुम्हाला काय झालं. आता काल दिवसभर एवढं सगळं झालं होतं, मला वाटलं होतं एजे चिडतील, ओरडतील मला, पण तसं काहीच झालं नाही. एजे खूप छान बोलले, छान समजवलं त्यांनी मला. अरे वा. उलट आजी मीच त्यांना म्हंटल
की जे हल्ली तुम्ही माझ्यावर ओरडत नाही आहात. काय झालं असं का बघताय? हे तू त्याला बोललीस? हो मीच बोलले, पण एजे म्हणाली की काही नाही लीला जाऊन झोप. मग मी पेढी आहेस का तू? तू तू एवढी मस्त बुद्धी दिलीये तुला देवानं, वापर ना. तू काय त्याच्या वर्मावर बोट ठेवतेस? म्हणजे हे बघ, तो तुला समजून घेत होता. हा, तो तुझ्यावर चिडला नाही, तो अजिबात तुझ्यावर रागावला नाही, आणि तू मात्र त्याला आमंत्रण दिलंस, या एजे माझ्यावर रागवा, माझ्यावर चिडा. मग त्याला राग नाही का येणार? मग तो रागावून दाखवणारच ना. वा वा वा, म्हणजे मी बोलले आणि लगेच ऐकलं. आजी बाकी पण खूप काही बोलते, मी सगळं ऐकतात का? हे बरं ऐकलं. एक मिनिट जरा समजून गेलीला. मला एक सांग, तो तुझ्यावर रागावला नाही, हं? याचा अर्थ तो तुला समजून घेतोय है ना? म्हणजेच तो तुझं ऐकतोय, तुझी काळजी करतोय, हो की नाही? चिडून तो स्वतः तुझ्यावर चिडला नाही, तू त्याला सांगितलंस माझ्यावर रागवा, माझ्यावर चिडा. मग तो चिडणार नाही का म्हणून तो चिडला. पण ते सगळं जाऊ दे, तो तुझ्या कलानं घेतोय, तो तुझ्या बाजूने सगळ्या गोष्टी करतोय, तो तुला समजून घेतोय, तुझी काळजी करतोय. ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करणं, चेहरा पाडून का बसलीयस? जी मग आठव सगळं. बघ, रागावला नाही, नाही तर रागावला असता की नाही. ऐकतो ना तुझं. आजी खरंच मग खरंय. आजी आजी थँक्यू 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 थँक्यू. मी येते. येते.